नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली एक गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजेच कलाची आता चांदेकरांच्या घरामध्ये एंट्री होणार आहे। तर त्यासोबतच आणखी काही गोष्टींचा खुलासा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर नक्की त्या गोष्टी कशा असणार आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कला आणि अद्वैत आता ऑफिसमध्ये आलेले आहेत, तर इकडे रोहिणी, राहुल आणि नैना यांचे प्लॅन सुरू झालेले आहेत की काही झालं तरीही त्या कलाला उद्ध्वस्त करायचं आहे, कारण कला ही आपल्या सर्वांच्या मधला, आपल्या प्लॅनच्या मधला सगळ्यात मोठा अडथळा आहे आणि जोपर्यंत आपण तिला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत सगळं व्यवस्थित होणार नाही, असं राहुल आणि रोहिणी बोलत असतात। ऑफिसमध्ये आल्यानंतर कलाच्या हाती एक फाईल लागते, ती टॅक्स इनवॉइस असते आणि मग इकडे अद्वैतला कला म्हणते की चांदेकर हे बघ काय आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो काय आहे, तेव्हा कला म्हणते की अरे बघितलं का, सारडा यांच्या ऑर्डरच्या वेळेस आपण जे हिरे मागवले होते त्या हिऱ्यांची आपल्याला रिसीट हवी होती आणि तीच ही रिसीट आहे। हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो। अद्वैत म्हणतो पण ही रिसीट कुठे सापडली? तेव्हा कला म्हणते आपण इतके दिवस झाले ती रिसीट शोधत आहोत, पण ती ही रिसीट आहे ती आत्ता माझ्या हाती लागलेली आहे आणि ती राहुलकडे सापडलेली आहे। जेव्हा कला ही गोष्ट अद्वैतला सांगते तेव्हा मात्र अद्वैतला धक्का बसलेला असतो, कारण ही रिसीट राहुलकडे सापडली म्हणजे काय, ही रिसीट राहुलकडे कशी गेली, असे अनेक प्रश्न आता पडलेले असतात आणि कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे पाहत असतात। काहीही झालं तरी ही रिसीट राहुलकडे कशी गेली आणि इतके दिवस झालं राहुलने त्याच्याकडे ही रिसीट होती तर का दिलेली नाही हा प्रश्न पडलेला असतो आणि ते दोघंही विचार करू लागलेले असतात। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत मात्र शांत राहतो आणि तो म्हणत असतो की नक्कीच याच्या मागे काहीतरी कारण असणार आहे आणि त्याचमुळे ही गोष्ट घडलेली आहे हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण इकडे आता सरोज जी आहे ती गाडीत असते आणि ती विचार करू लागलेली असते की हे सगळं असं का झालेलं आहे, या सगळ्या मागे काय कारण आहे, हा प्रश्न सरोजला पडलेला असतो आणि सरोज मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असते। सरोजला आठवत असतं की सरोजने मुद्दामूनच कलाला बोलवलेलं होतं, कलाला बोलवायला सांगितलं होतं। हिरे चेकिंगच्या वेळेस कलाला बोलवायला सांगून तिने एक गोंधळ घातलेला होता आणि त्यामुळेच इकडे सरोजला ती गोष्ट आठवत असते आणि मग कलाने ती गोष्ट बरोबर ओळखलेली असते। तेव्हा सरोज तिला म्हणालेली असते की काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी होती आणि ती म्हणजेच की कलाला आपण बोलवलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्यामुळेच घडलेल्या होत्या हे सरोजच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि त्याचबरोबर सरोज आता विचार करू लागते। कलाने तिला एवढंही सांगितलेलं होतं की चांदेकरच्या हातामध्ये डिवोर्स पेपर तुम्हीच दिले, हे सगळं तुम्हीच केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हीच करत आहात, असं म्हणत कलाने जाब विचारलेला असतो आणि त्यावेळी मात्र इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी कला मात्र विचार करायला लागलेली असते की काहीही झालं तरीही आत्ता या सगळ्या गोष्टींवरती मार्ग काढला पाहिजे। कलाला मात्र वाईट वाटत असतं की मी सरोज मॅडमशी ज्या उद्धटपणे बोलले मी तसं बोलायला नको होतं, काहीही झालं तरीही त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, पण त्यांना या गोष्टीची जाणीव करून देणं गरजेचं होतं म्हणून मला हे सगळं बोलायला लागलेलं आहे, असं कला विचार करत असते। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच नंतर इकडे कला जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा ती देवयाईची माफी मागत असते आणि कला म्हणत असते की काही झालं तरी देवयाई मला माफ कर, माझा उद्देश तसा नव्हता, मी चुकून ते सगळं बोलले गेलेले आहे, माझ्याकडून चुकून हे सगळं झालेलं आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। तेवढ्यातच सरोज तिथे येते आणि सरोज बोलू लागते की आत्ताच चल। कला तरी ते देवयाईच्या पुढे हात जोडून उभी असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं हे तेव्हा सरोज तिथे येते आणि सरोज कलाला घेऊन खेचतच चांदेकरांच्या घराकडे जाते। तेव्हा मात्र इकडे जेव्हा कला तिथं आलेली असते कलालाही प्रश्न पडलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तर कला म्हणत असते की मला कळतच नाहीये की हे काय चालू आहे। सगळेजण आता तिथे अद्वैत आलेला असतो, अद्वैतच्या डोक्यात एकच सुरू झालेलं असतं की अजून तरी काय झालेलं आहे, नक्की खरे का आलेली नाही हा प्रश्न इकडे अद्वैतला पडलेला असतो। खरे खरे म्हणून तो हाक मारत बसलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे आणि तेव्हा मात्र इकडे कला आणि त्याचबरोबर सरोज दारात उभे असतात।
तेव्हा आबा म्हणतात की काय झालंय नक्की सरोज, असं का घेऊन आलेस तू, हे सगळं काय आहे, हा प्रश्न आबांनी विचारलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आबा म्हणत असतात, तेव्हा इकडे सरोज उभी असते आणि सरोज म्हणत असते, इकडे सगळ्यांनाच काळजी वाटायला लागलेली असते की अचानक काय झालंय, सरोजने अचानक असा निर्णय का घेतलेला आहे, हे सगळं काय होतंय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात या गोष्टी कशामुळे घडत आहेत, या सगळ्यांचा विचार चालू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सरोज कलाला म्हणते की तुला चांदेकरांची आदर्श सून आणि त्यासोबतच इकडे माझ्या अद्वैतची कायमची साथ देण्यासाठी मी तुला एक संधी देत आहे, असं जेव्हा कलाला ती बोलत असते तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. हे सगळं जर तुला मान्य असेल तर तुला कायमस्वरूपी चांदेकरांचं नाव दिलं जाईल, चांदेकरांच्या नावाशी तू जोडली जाशील, अशा भाषेमध्ये सरोज बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण आहेत आणि सगळ्यांना धक्का बसलेला आहे. आणि फायनली कलाने ती गोष्ट ऍक्सेप्ट केलेली आहे, कारण कला म्हणते की चॅलेंज ऍक्सेप्टेड. पण सरोज म्हणालेली असते की तुझ्याकडून जर एक जरी चूक झाली तर तुला मात्र हे सगळं चांदेकरांचं नाव, चांदेकरांचं घर सोडून कायमचं निघून जावं लागेल. आणि आबांना खूप आनंद झालेला असतो, अद्वैतलाही आनंद झालेला असतो. सगळ्यात जास्त आनंद अद्वैतला झालेला आहे, कारण आता खरे घरामध्ये येत आहे या गोष्टीचा आनंद झालेला असतो. त्याचबरोबर रजनीही खुश झालेली असते. आबा तर इकडे म्हणत असतात की खरंच आजचा दिवस खूपच लाख मोलाचा आहे. आणि रजनी धावतच आता दरवाजात येते. कलाने पण सरोजच्या हातात हात देत हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं असतं, कारण कलाला माहिती आहे की कला ही चॅलेंज जिंकणारच आहे. आणि त्यामुळं कला जी आहे ती चॅलेंज ऍक्सेप्ट करते. सरोज आणि कला दोघीही आता एकमेकींच्या साथीने चांदेकरांच्या घरामध्ये एंट्री करत आहेत. कलाचा लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश होत आहे. म्हणजे फायनली कला जी म्हणालेली होती मला माझा अपमान झालेला आहे, मी आत्ता चांदेकरांच्या घरात येणार नाही, तो मान तिला मिळाला पाहिजे, अपमानित होऊन तिला घराच्या बाहेर जावं लागलं होतं. आणि फायनली सरोजने तो मान कलाला दिलेला आहे आणि त्या मानाने कलाला आणलेलं आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे खूप आनंद झालेला आहे. पण तोंड पडलेली ही मेंबर्स तिथं आहेत, ते म्हणजे रोहिणी, राहुल, त्याचबरोबर नैना यांची तोंड मात्र पाहण्यासारखी झालेली असतात. कारण काहीही झालं तरीही त्यांना मात्र ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. आता कला घरात आलेली आहे म्हणजे कलाची नजर ही सगळीकडे असणार आहे. आणि कला जेव्हा हे सगळं जे झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की कलाला घेऊन आता स्वतःहून ते आलेली असते, ती म्हणजे सरोज. रजनी तिथे जाते आणि रजनी सुद्धा तिथे आता त्या साथीने येत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता नैना, रोहिणी या सगळ्या जणी बोलत असतात. राहुलही त्यांच्यासोबत असतो आणि काहीही झालं तरीही त्या दोघांचं जे बोलणं असतं ते चालू झालेलं असतं. आणि त्या दोघांच्या बोलण्यामुळं एक गोष्ट मात्र आता तिथे समोर येत असते. आणि अद्वैत पाहत असतो. अद्वैतच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की आता नक्की काय करू मी या सगळ्याचं. अद्वैत याच गोष्टींचा विचार करत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत खुश झालेला असतो. मला स्वतःला खरेच स्वागत केलं पाहिजे, एवढंच अद्वैतच्या डोक्यात आता सुरू झालेलं असतं. खरेच्या स्वागतासाठी अद्वैत म्हणतो की काय करू मी आता, खरे घरात आली की तिला ती रूम जी आहे ती तिची वाटायला पाहिजे, एवढंच तिच्या त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आबा म्हणत असतात की आजचा दिवस खरंच सुवर्णाक्षरांनी कोरला पाहिजे, एवढा चांगला दिवस आहे. फायनली चांदेकरांच्या घरची लक्ष्मी परत आलेली आहे आणि दुसऱ्या लक्ष्मीने तिला तो मान देऊन घरामध्ये आणलेला आहे, असं आबांचं बोलणं चाललेलं असतं. आबा हे सगळं बोलत असतात तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की खरंच आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला पाहिजे, असं आबांचं म्हणणं आहे. आबांनाही खूप छान वाटत आहे आणि आबाही खुश झालेले आहेत. फायनली तो दिवस चांदेकरांच्या घरात आलेला आहे आणि कला मानाने पुन्हा आलेली आहे. सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. रजनी पण म्हणत असते की खरंच कला खूप भारी वाटत आहे आज तू आलेली आहे, कारण रजनी आणि कला यांच्यामधलं जे बॉन्डिंग होतं ते खूपच खास होतं. इकडे अद्वैतच्या डोक्यात आता चक्र फिरायला लागलेले आहेत की मी कसं स्वागत करू, खरं रूममध्ये आल्यावर तिला तिची रूम वाटली पाहिजे, असा विचार अद्वैतने सुरू केलेला असतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र अद्वैत या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. कला पण खुश असते, तिच्या चेहऱ्यावरही तो आनंद असतो. आई अंबाबाईच्या कृपेने हे सगळं खूप छान आणि सुरळीत असं घडत असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कलाला तो जो आनंद आहे तो खूप झालेला असतो आणि कला खुश झालेली असते. ती खाली बोलत असते. राहुल, नैना त्याचबरोबर रोहिणी यांची तोंड मात्र पाहण्यासारखी झालेली असतात.
आणि त्या दोघीही आता विचार करू लागलेले असतात की हे सगळं काय आहे. नैना म्हणत असते की मॉम इन लॉ, हे सगळं काय घडलंय, आता काय करायचं आहे या सगळ्याचं, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि ती बोलत आहे तेव्हा मात्र रोहिणी म्हणते तू गप्प बस ग, तू बोलू नकोस. तेव्हा नैना म्हणत असते की मॉम इन लॉ, हे जर सगळं असं झालं तर खूप अवघड होणार आहे, असं ती बोलत आहे. रोहिणी म्हणते की मी बघते काय बोलायचं आहे ते, आणि मी सरोज वहिनीला जाऊन विचारते. असं म्हणत तिने आता सरोजला जाब विचारण्यासाठी जाते आणि सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, तुला कळतंय का, तू डोक्यावर पडलीस का, तुझं डोकं चालत नाहीये का. हे सगळं बोलणं चालू असतं कारण हे सगळेजण तिथं बोलत असतात. आणि तेव्हा ती या भाषेमध्ये बोलत असते. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की बाद झालं, तू जे काय बोलतेस ना, जरा रोहिणी तोंड सांभाळून बोल आणि विचार करून बोल, तू माझ्याशी बोलतेस आणि तुझी लायकी काय आहे, असं सरोज तिला बोलत असते. तेव्हा मात्र रोहिणीचं तोंड बंद होतं कारण तिनं तिच्या लायकीपेक्षा जास्त बोललेली असते आणि ही गोष्ट मात्र सरोजला अजिबात सहन झालेली नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज जी आहे ती पाहत असते आणि ती म्हणत असते की माझा निर्णय मी घेतलेला आहे, त्यामुळं तू माझ्या निर्णयाच्या मध्ये यायचं नाही, तो अधिकार मी तुला दिलेला नाही. असं म्हणत सरोज जी आहे आता कला आणि रजनी यांचं जे बोलणं चालू आहे त्या दोघींकडे येऊ लागते आणि ती ते पाहत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र कलाच्या चेहऱ्यावरती तो आनंद पाहायला मिळतो. अद्वैतची मात्र वेगळीच धांदल उडालेली असते. अद्वैतला कलाला रूममध्ये जे स्पेशल फील असतं ते करून द्यायचं असतं, कारण खरे कशी आहे, खरेला कसं वाटतं, खरेला कसं आवडतं, एवढंच अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं आहे आणि अद्वैत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. त्यानंतर अद्वैत म्हणतो की काय करू, खरेला खरं तर स्पेशल वाटलं पाहिजे, ही रूम जी आहे ती तिची वाटली पाहिजे, यासाठी मला जे काय करता येईल ते मला करायला पाहिजे, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं आहे आणि त्याचमुळं हे सगळं चालू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत विचार करू लागलेला आहे की कसं करू, कसं वाटेल खरेला की ही रूम तिची आहे, म्हणजे तिच्याच रूममध्ये ती गेलेली आहे असं तिला आलेली आहे असं तिला वाटलं पाहिजे, इतक्या दिवसानंतर ती येत आहे, हे सगळं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि अद्वैत त्या गोष्टींचा विचार करत असतो. त्यानंतर पाहायला मिळतं की कला जी आहे ती आता अद्वैतच्या रूमकडे, म्हणजे त्यांच्या दोघांची जी रूम आहे तिथे वरती जिन्याने निघालेली असते. कलाच्या डोक्यात विचार सुरू असतात. अद्वैत बरोबर तिने घालवलेला प्रसंग, अद्वैत बरोबर तिने केलेली भांडणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग जेव्हा ती डायरी आहे ती कलाला हवी असते, कलाने डिझाईन त्याच्यात केलेले असतात, अद्वैतने ती घेतलेली असते, तेव्हा त्यांच्या दोघांची जी झालेली भांडणं असतात ती तिला आठवत असतात. आणि त्याचबरोबर इकडे कला जी आहे ती आता जिना चढून वरती निघालेली असते. त्यासोबतच तिला अद्वैत सोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो. कला म्हणत असते की हे घर माझं आहे, या घरातल्या प्रत्येक ठिकाणी माझ्या आठवणी आहेत, काहीही झालं तरीही या घराशी माझी नाळ जोडली गेलेली आहे, असं कलाचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा तिला आठवतं जेव्हा संगीता आलेली होती तेव्हा संगीता म्हणालेली होती की अगं जावई बापू फणसासारखे आहेत, मागं वरून ते कठोर कठीण दिसत असले तरी खूप मनाने गोड आहेत ते, असं ती सांगत असते. इकडे अद्वैतने फ्लॉवर पॉट हातात घेतलेला आहे आणि तो कलाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे. तर इकडे सरोजकडे आता रोहिणी आलेली असते. सरोज लॅपटॉपवरती काम करत असते. रोहिणी डायरेक्टली तिथं हिसकादिसकी करू लागते. तेव्हा सरोज म्हणते तुला कळतंय का मी काम करते, तुला दिसत नाहीये का, अगं एवढ्या मोठ्या फाईल डिलीट झाल्या असत्या. तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते त्या फाईलचं काय घेऊन बसलीस तू, एवढं मोठं इथं वादळ आलेलं आहे आणि तू त्या फाईलचा काय विचार करते. तेव्हा आधी सरोजला म्हणत असते तुला कळतंय का, तू डोक्यावर पडलीस का, त्या कलाला का घेऊन आलेली आहेस तू घरात, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सरोजला रोहिणी आहे ती जाब विचारत असते. तेव्हा सरोज म्हणते की आत येताना मी जे बोललेले आहे तेवढंच माझ्या डोक्यात आहे, माझ्या डोक्यात दुसरं काहीही नाही आणि तूही अतिविचार करू नकोस, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे, असं रोहिणी बोलत असते. तेव्हा सरोज म्हणत असते की बाद झालं, तो बोलण्याचा अधिकार तुला नाही. आणि पहिल्यांदा असं झालेलं आहे की सरोजने आता बाजू घेतलेली आहे, ती म्हणजे कलाची, आणि इकडे रोहिणीची बोलती बंद केलेली आहे, तिला तिची लायकी दाखवलेली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला जी आहे ती आता रूमकडे येत असते. अद्वैत म्हणत असतो की खरे आली पाहिजे, खरे आली पाहिजे, एवढंच अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि अद्वैत त्याच गोष्टींचा विचार करायला लागलेला असतो. फ्लॉवर पॉट हातात घेतो आणि त्याला तसं जाणवतं की खरे आलेले आहे आणि मग अद्वैत म्हणत असतो की खरे ये.
वेलकम खरे असं म्हणत तो कलाचं स्वागत करत असतो. त्याला मात्र खूप छान वाटत असतं. फायनली कला त्याच्या रूममध्ये येत आहे आणि त्यांच्या दोघांचा संसार सुरू होणार आहे. अद्वैतला आनंद तर होत आहे, पण अजूनही त्याला जाणीव नाहीये की तो तिच्या प्रेमात पडलेला आहे. फक्त तिच्यासोबत त्याला राहायला मिळते ही गोष्ट मात्र त्याला आवडत असते. त्यांच्या दोघांमधली भांडणं त्याला आवडत असतात आणि यामुळं तो खुश झालेला असतो. त्यानंतर आता कलासाठी तो दरवाजा उघडतो आणि म्हणतो की वेलकम खरे. आणि अद्वैतने एवढा पसारा घालून ठेवलेला असतो रूममध्ये आणि कलाला तो पसारा आवडणार आहे, कारण कला म्हणजे कशी अस्ताव्यस्त राहणारी, सगळीकडे पसारा करणारी म्हणजे खरे आहे असं अद्वैतचं म्हणणं असतं. कला डोक्याला हात लावते, काय आहे चांदेकर, काय केलेस? अद्वैतनं तर खरं तर मुद्दाम म्हणून पसारा केलेला असतो, कलाला छान वाटावं म्हणून तो पसारा त्याने केलेला असतो. आणि इकडे कला तर स्वतःच डोक्याला हात लावून घेते. तिला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय. आणि त्याच वेळी तिथे काहीतरी बॉटल पडलेली असते. कलाचा पाय त्या बॉटलवरती पडतो आणि कला घसरून पडणार असते. अद्वैत म्हणतो, हे तर मी प्लॅन केलं नव्हतं, हे तर अचानकच घडलं आहे. आणि कला येते आणि म्हणते, चांदेकर हे सगळं काय केलंय? तेव्हा तो म्हणतो, तुला आवडतं ना म्हणून केलं हे सगळं. तेव्हा कला म्हणते, मला नाही आवडत आता पसारा, मला सगळं व्यवस्थित हवं असतं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टींचा जो खुलासा असतो तो सुरू झालेला असतो आणि तो म्हणजे तिथं आलेली असते आणि ती म्हणजे अंजू. कारण आबांनी अंजूला सांगून कलाचं सगळं सामान मागवलेलं असतं आणि त्यासोबतच कला जी आहे ती आता विचार करायला लागलेली असते, हे चांदेकरनं काय करून ठेवलेलं आहे, काय करू या चांदेकरचं? आणि मग ती अद्वैतला म्हणते की हा पसारा आवरायला घे. आता मात्र तिथे आलेली अंजू असते, ती म्हणते, ही रूम तर मी सकाळीच आवरून गेले होते, हा पसारा नव्हता रूममध्ये, हे सगळं काय झालेलं आहे असं ती म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अंजू मला सांग, मी पसारा करतो का? तेव्हा अंजू म्हणते की नाही. त्यानंतर अद्वैत पुन्हा बोलू लागतो की मला खरं सांग. कला म्हणते की अंजू तू मला ओळखतेस ना, मला सांग की मी पसारा करते का? तेव्हा अंजू म्हणते की नाही. आता ह्या दोघांचं हे सगळं बोलणं असंच चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कलाला एक वेगळाच आनंद झालेला असतो आणि त्या आनंदामध्ये कलाही तेवढीच खुश झालेली असते. पण आता अंजूला आवरायला घेते तेव्हा अद्वैत म्हणतो की मी आवरतो असं अद्वैत स्वतःच्या तोंडाने सांगू लागतो. अद्वैतने स्वतःच निर्णय घेतलेला असतो की तो स्वतः हे सगळं आवरणार आहे आणि त्याची तयारी सुरू झालेली असते. कला म्हणते, चांदेकर चल त्या कपड्यांच्या घड्या करायला घे बरं, उशीर होतोय, मी तुला सांगितलं ना. चांदेकर ऐकायला येते का तुला? असं म्हणत कला त्याला सांगत असते आणि मग अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे. अद्वैतनं तिथं बॅग ठेवलेली कलाची बघितलेली असते. तो बॅग उचलतो. कला म्हणत असते, अरे आधी मला माझी बॅग कुठे ठेवायची ते बघू दे असं कला त्याला सांगत असते आणि त्यासोबतच ती बॅग ठेवण्यासाठी अद्वैत आता विचार करू लागतो. तेव्हा तो अद्वैतने कलासाठी अख्खं कपाट रिकाम करून ठेवलेलं असतं. कला म्हणते, पण तू तिथं का ठेवतोयस? तेव्हा अद्वैत म्हणतो, हे माझं कपाट आहे ना, ते तुझ्यासाठी मी रिकामं केलंय सगळं आणि तुलाच देतो आहे मी ते कपाट. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही चांदेकर, काहीही झालं तरीही ते तुझं कपाट आहे ना. असं म्हटल्यावर अद्वैत म्हणत असतो की मी आता सांगतोय ना तुला, हे माझं कपाट मी तुला देतो. आणि मग कलाची बॅग उचलून ठेवतो आणि आबा आले तसं सांगतो. तेव्हा मात्र कला म्हणते की काय झालं चांदेकर हे सगळं? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता मी तुला सांगितलं होतं ना. तेव्हा कला म्हणते, असं ठेवायचं असतं का, सामान व्यवस्थित ठेवायचं असतं? मग अद्वैतनं पटापट त्या साड्या उचललेल्या असतात आणि कलाच्या त्या कपाटामध्ये ठेवलेल्या असतात, अगदी गोळा करून ठेवलेल्या असतात. तेव्हा कला म्हणत असते की हे असं काय चाललेलं आहे? आणि कला म्हणत असते, ती कपडे आहेत ना, ती पांढरा कुर्ता खाली पडलाय, तो खराब होतो, इस्त्री केलेले कपडे, तुझ्या लक्षात येत नाहीये का चांदेकर? असं म्हणत कला ही अद्वैतला बोलत असते आणि त्यासोबतच त्याला सांगत असते की असं नको करू. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैतच्या डोक्यात असे सगळे वेगळे वेगळे प्लॅन सुरू असतात. कलाला खुश करण्यासाठी हे सगळं तो करत असतो आणि कला मात्र पुन्हा त्यांच्या दोघांमध्ये ते भांडण असतं ना, ते सुरू झालेलं असतं. त्यानंतर आता कला कपड्यांच्या घड्या करत असते आणि संगीताचा कॉल येतो. तेवढ्यातच अद्वैतचाही आवाज संगीताला ऐकायला येतो. संगीता म्हणते की अगं कले, तू कुठे आहे? जावई बापू तिथं आहेत. तेव्हा कला म्हणते की मी असा तिने कुर्ता पकडलेला असतो हनवटीला आणि ती बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं नीट बोल ना. तेव्हा अद्वैतला संगीताला ती सांगू लागते की मी आले इकडे. तेव्हा संगीता म्हणते, काय तू घरात आलीस? तेव्हा कला सांगते की हो. आता कलाला आणि संगीताला तर खूप आनंद झालेला असतो, कारण फायनली कलाचा संसार सुरू होणार आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि ती मात्र खुश झालेली असते. तेव्हा इकडे कलाच्या बाबतीत ही आनंदाची बातमी झालेली आहे, त्यामुळे संगीता खुश होत असते. संगीता म्हणत असते की खरंच कले,
अगं मी तुला सांगते ना, आणि हे दोघांचं भांडण चालू झालेलं असतं. तेव्हा संगीता म्हणत असते की भांडायला काय लागलात तुम्ही, आनंदाने राहा ना जरा, असं संगीता तिला सांगत असते. आणि कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांशी भांडत असतात. कलालाही तर भारीच वाटत असतं, कारण अद्वैत बरोबर भांडण हा कलाचा जणू काय आवडता छंदच झालेला असतो. दोघंही भांडत असतात, आवरावर करत असतात आणि अद्वैत ही कलाकडे पाहत असतो. त्यालाही तो खूप आनंद होत असतो. कला आलेली आहे ह्या गोष्टीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत असतो. तो दिसत असतो, तो खुश झालेला आहे हे जाणवत असतं. इकडे अद्वैत म्हणत असतो की फायनली खरे आलेले आहे आणि तिला आवडेल अशा पद्धतीने तिचं स्वागत त्याने केलेलं असतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रोहिणी, राहुल, नैना यांचा प्लॅन सुरू झालेला आहे, कारण त्यांना खूप वाईट वाटायला लागलेलं आहे. एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे आणि आता करायचं काय हा सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे, कारण कला घरात आली म्हणजे आपली वाट लागणार असं त्यांना वाटत असतं. आणि तेव्हा मात्र ते एकमेकांकडे पाहत असतात आणि कलाला पहिलं उद्ध्वस्त केलं पाहिजे. रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनीच्या डोक्यात नसेल, पण माझ्या डोक्यात आहे की त्या कलाला उद्ध्वस्त करायचा आहे, असा विचार तिने केलेला असतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. त्याचबरोबर ऑफिसमध्ये गेल्यावर कला मात्र अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, एक गोष्ट मला तुला दाखवायची आहे, ती म्हणजे की हे सारडासाठी आपण जे हिरे वापरलेले होते ते हिरे आपल्याला सापडत नव्हते आणि फायनली ते जे हिरे आहेत त्याची रिसीट आपण शोधत होतो, ती रिसीट सापडलेली आहे. ती रिसीट होती ती राहुलकडे होती आणि ती रिसीट राहुलने आपल्याला दिलेली नाही असं कलाने निदर्शनास आणलेलं आहे. तेव्हा मात्र अद्वैतला धक्का बसलेला असतो, कारण हे कसं शक्य झालेलं आहे, कारण ही रिसीट जर राहुलकडे होती तर राहुलने ती रिसीट आपल्याला का दिलेली नाही हा प्रश्न आता कलाला पडलेला असतो आणि तो तिने अद्वैतला विचारलेला आहे. काहीही झालं तरीही ती रिसीट मिळणं खूप गरजेचं होतं आणि जर ती रिसीट मिळाली तर अद्वैत निर्दोष सुटणार असतो आणि फायनली ती रिसीट मिळालेली आहे म्हणजे कला आणि अद्वैतने मिळून त्या दागिन्यांमध्ये हिरेच वापरलेले आहेत ह्यासाठीचा जो पुरावा होता तो फायनली पुरावा आता हाती लागलेला असतो. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.